चला आज आपण 9वीचं तिसरं चॅप्टर म्हणजे ट्रायंगलला सुरुवात करणार आहोत. ट्रायंगल याच्या आधी आपण फॉर्म्युले बघितले होते. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी फॉर्म्युले पहिले रायटिंग करून घेऊया ट्रायंगलच्या संबंधी आणि नंतर आपण गणितांकडे वळूया. सर्वात पहिले आपण काय करूया? ट्रायंगल बघा. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट करते. चॅप्टरचं नाव आहे ट्रायंगल. लक्ष द्या. आता या थर्ड चॅप्टर मध्ये आपण ट्रायंगल मधला पहिला फॉर्म्युला राईट करूया. फर्स्ट, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आपण त्याची बेरीज 180 अंश काय तर दाखवू शकतो. मग आता मी एक ट्रायंगल काढतो. आता मी एक ट्रायंगल काढतो बघा. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर ट्रायंगल काढल्यानंतर त्याचे मेजरमेंट काय काय दिले असतील बघा. लक्ष द्या. त्याला आपण नाव देऊया ए, बी आणि सी. आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू काय? 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता आपण काय करूया? याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला राईट करूया. सेकंड फॉर्म्युला समजून घ्या. सेकंड फॉर्म्युल्यामध्ये सेकंड फॉर्म्युलाचं नाव आहे रिमोट इंटेरियर अँगल थेरम. रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आता रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय समजून घ्या. याच्यामध्ये आपण काय करूया? परत एकदा काय करूया? ट्रायंगल काढूया. आता ट्रायंगल जर काढला, लक्षात घ्या, त्याला आपण नाव देऊया त्या ठिकाणी ए, बी आणि सी. याच्यामध्ये आपण काय करूया? एक एक्सटर्नल अँगल घेऊया. हा एक्सटर्नल अँगल आहे. इथे नाव दिलं आपण डी. आता रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय? तर जो एक्सटर्नल अँगल आहे तो इंटेरियर अँगलच्या ऍडिशन एवढा असतो. याचा अर्थ जर का मला अँगल ए, सी, डी काढायचं असेल तर अँगल ए प्लस अँगल काय करावं लागेल? बी. तर या फॉर्म्युलाचं नाव आहे रिमोट इंटेरियर अँगल थेरम. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरायचंय. म्हणजे समजा हा 120 आहे आणि हा समजा 70 आहे. बघा का, लक्ष द्या, हा 70 आहे. तर याचा अर्थ हा किती व्हायला पाहिजे? 50. आणि या दोघांची बेरीज ही काय येते? तर एक्सटर्नल अँगल एवढी येते. तर याचं नाव काय? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आपल्याला याच्यामध्ये रिमोट इंटेरियर अँगल थेरम हा वापरता येतो.
पहिला फॉर्म्युला कोणता आहे? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तर या 2 फॉर्म्युल्यांवरती आपल्याला काय करायचे आहेत? गणित सोडवायची आहेत. थेरम आपण नंतर बघूया. थेरम आपल्याला वेळ आहे बघण्यासाठी. ट्रायंगलचा आपण बघितला होता. आता आपण एक एक गणित सोडवायला घेऊया. सर्वात पहिलं गणित आपण बघूया. इन फिगर त्यांनी काय दिले? इन फिगर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. बघा का, क्वेश्चन नीट वाचत चला, नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढता येईल. अँगल B दिलाय 40, अँगल A दिलाय 70 आणि तुम्हाला फाइंड द मेजर ऑफ अँगल कोणता काढायचा आहे? ACD. बघा, आता आपण पहिल्या क्वेश्चन कडे वळणार आहोत. पहिल्या क्वेश्चन मध्ये आन्सर काढताना समजून घ्या. आपल्याला काय करायचंय? पहिलं माहिती लिहायची. माहिती कशी लिहायची आहे का? इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. या ABC चा तो काय? एक्सटेरियर अँगल आहे. बघा, मग आता आपल्याला काय करावं लागेल? कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? तर बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरायचा आहे. बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. फॉर्म्युला कसं रायटिंग करणार? तर बघा, अँगल ACD इक्वल टू अँगल A प्लस अँगल काय करावं लागेल? B. मग आता आपण दोन अँगलची ऍडिशन. अँगल A किती दिलाय? 70 प्लस अँगल B किती आहे? 40. म्हणजेच आपल्याला दोघांची बेरीज किती येईल? 110. म्हणजेच अँगल ACD इक्वल टू 110. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? उत्तर काढायचंय. अतिशय सोपे गणित आहेत. आपण सर्व सोडवणार आहेत, त्यामुळे तिथे थोडस जास्त लक्ष द्या. पहिलं गणित आपण सोडवलं, त्याचा आन्सर किती आला? 110. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. सेकंड गणिताला पेजेस मी क्रिएट करून ठेवलेले आहेत. आता सेकंड गणित बघा. सेकंड गणित वाचूया. इन ट्रायंगल PQR त्यांनी काय सांगितलंय? ट्रायंगल PQR अँगल P इक्वल टू 70 डिग्री, अँगल Q इक्वल टू 65 डिग्री आणि आपल्याला अँगल R फाइंड आउट करायचे. तर इन ट्रायंगल PQR फॉर्म्युला कोणता येईल? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 डिग्री. फॉर्म्युला कोणता वापरणार आहेत ना, ते रायटिंग करत चला. बऱ्याच वेळेला आपण फॉर्म्युला रायटिंग करत नाही, त्यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. तर फॉर्म्युला रायटिंग करा. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. आता आपण काय करूया? त्याच्यामध्ये थोडेसे मी जाड पेन घेतो. आता बघा,
सम ऑफ मेजर म्हणजे कोणते कोणते येतील, अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इक्वल टू 180 डिग्री. अँगल पी 70 प्लस 65 प्लस अँगल आर इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच 135 प्लस अँगल आर इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल आर इक्वल टू 180 मायनस 135. याचाच अर्थ अँगल आर आला 45 डिग्री. झाले. याच्यामध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरला, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. लक्ष द्या व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण काय केलं, फॉर्म्युले अप्लाय केले. फॉर्म्युला कोणता आहे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा क्वेश्चन बघा. तिसऱ्यामध्ये त्याने काय दिले, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर x डिग्री, x मायनस 20, x मायनस 40. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. आपल्याला प्रत्येकाचा काय करायचंय, अँगल फाइंड आउट करायचंय. आता याच्यामध्ये आपण काय करूया, पहिलं त्याच्याविषयी माहिती लिहूया. थर्ड मध्ये सपोज आपण काय म्हणूया, सपोज ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी आपण एक ट्रायंगल मानूया, त्याला काय नाव दिलं, ए बी सी. बघा का, लक्ष द्या. अँगल ए इक्वल टू आपण काय म्हणूया, एक्स. अँगल बी इक्वल टू किती येईल, एक्स मायनस 20. आणि अँगल सी इक्वल टू येईल एक्स मायनस 40. आपण असे 3 अँगल्स घेऊया. मी इथे काय करतो, 2 भाग करतो याच्यात, म्हणजे आपल्याला काय होईल, उत्तर सोपी जातील. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती येतं, 180. फॉर्म्युला आपण रायटिंग करूया. त्यामध्ये द सम ऑफ मेजर of all angles in triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. त्याचा फॉर्म्युला घेऊया. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती, 180. म्हणजेच एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इक्वल टू 180. ह्या किमती टाकल्या आपण. म्हणजेच एक्स किती आहेत, 3 आहेत, म्हणजे 3x इक्वल टू 3x मायनस 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 प्लस होतील 60 इक्वल टू 180. म्हणजेच 3x इक्वल टू 180 प्लस 60. याचा अर्थ 3x इक्वल टू होतील 240. x इक्वल टू 240 अपॉन 3. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 80. 3 8 24. बघा, लक्ष द्या. तर त्याची बेरीज किती येते आपल्याला, त्याचा भागाकार किती येतो, 80. म्हणजे आपल्याला काय भेटला, x भेटला किती, 80. आता आपण काय करूया, मेजर ऑफ अँगल्स काढूया यामध्ये. आता मेजर ऑफ अँगल्स काढताना काय करायचंय समजून घ्या जरा. आपल्याला काय करायचे, मेजर ऑफ अँगल्स काढायचे. मेजर ऑफ अँगल्स, पहिला अँगल ए इक्वल टू काय, एक्स इक्वल टू किती आला, 80 डिग्री. पहिला अँगल भेटला. नंतर
अँगल बी इक्वल टू एक्स मायनस 20 म्हणजेच 80 वजा 20 किती येतील त्या ठिकाणी 60. आणि अँगल सी इक्वल टू एक्स मायनस 40 म्हणजेच 80 वजा 40 म्हणजेच किती येतील 40 अंश. अँगल सी झाला. तर अशा प्रकारे आपण अँगल ए, अँगल बी आणि अँगल कोणता काढला सी. त्यांना आपण काय करूया चौकोन करून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मेजर ऑफ अँगल्स आपल्याला आन्सर भेटतं. मेजर ऑफ अँगल्स काय काय आहेत बघा. मेजर ऑफ अँगल्स मध्ये अँगल ए किती आहे म्हणजेच आपल्याला पहिला अँगल डायरेक्ट अँगल्सचीच नावं लिहूया. काय काय येतील मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर. पहिला 80 आहे, नंतर 60 आणि शेवटी 40. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतं आन्सर. मेजर ऑफ अँगल्स आर 80, 60 and 40. बघा आपल्याला एक्स दिला होता एक्स मायनस 20 आणि एक्स मायनस 40. त्याच्यावरून आपण काय केलं तर अँगल ए बी सी मानलं. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किती असतो 180 डिग्री. त्याचा वापर केला तर अँगल ए, अँगल बी आणि अँगल कोणता भेटतो सी. हा झाला थर्ड क्वेश्चन. फोर्थ कडे वळूया. फोर्थ गणित समजून घ्या. फोर्थ मध्ये काय दिलंय द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल बघा इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ द अदर इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर ऑफ 3 अँगल्स. आपल्याला काय करायचे त्या 3 अँगलचे मेजरमेंट्स काढायचे. मी ते काय करतो याचे भाग करून घेतो आधीच. आपण याला 2 मध्ये डिवाइड करूया म्हणजे आपल्याला काय करायचंय आन्सर काढायला सोपं जाईल. बघा इकडे आता पहिला पॉइंट नीट समजून घ्या. सपोज स्मॉलेस्ट अँगल ऑफ अ ट्रायंगल आपण असं म्हणूया. सपोज स्मॉलेस्ट अँगल ऑफ ए ट्रायंगल इज एक्स. आपण काय म्हणूया की स्मॉलेस्ट अँगलचा जो काही स्मॉलेस्ट जो काही अँगल आहे त्याला काय मानलं आपण एक्स. मग आता मेजरमेंट ऑफ अदर 2 अँगल्स बघा का. आता स्मॉलेस्ट जर एक्स मानला तर दुसरा ट्वाइस आहे आणि तिसरा थ्राइस आहे म्हणजे मेजरमेंट ऑफ अदर 2 अँगल्स ऑफ अदर 2 अँगल्स. बघा का अँगल्स कोणते कोणते येतील 2x अँड 3x. बघा लक्ष द्या आपण काय केलं याच्यामध्ये 2x आणि काय मानलं 3x. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला एकाला मानलं x तर दुसरा किती येईल 2x आणि तिसरा अँगल काय येईल 3x. मग आता आपण फॉर्म्युला वापरूया. फॉर्म्युला सोपा आहे. फॉर्म्युलाचं नाव काय द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 degree. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. याचा आपण वापर करूया.
वेळ लागला तरी चालेल, गणित नीट सोडवा. मग आपल्याला काय करावं लागेल, x प्लस 2x प्लस 3x इक्वल टू किती करावं लागतील, 180 डिग्री. मग आता हे किती झाले टोटल, 6x इक्वल टू 180, म्हणजेच x इक्वल टू 180 अपॉन 6, म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येईल, 30 डिग्री, 30 अंश. म्हणजे फर्स्ट अँगल भेटला. आता मेजर ऑफ फर्स्ट अँगल, आपण पहिला अँगल भेटलाय तो रायटिंग करूया. मेजर ऑफ फर्स्ट अँगल काय, x इक्वल टू 30 डिग्री. पहिला किती भेटला, 30 डिग्री. मग आता मेजर ऑफ सेकंड अँगल, तो किती आहे, 2x आहे, म्हणजे 2 इंटू 30 म्हणजे किती येईल, 60 डिग्री. आणि लास्ट आहे मेजर ऑफ थर्ड अँगल, तो किती आहे, 3x म्हणजे 3 इंटू 30 म्हणजेच किती येईल, 90 डिग्री. मग आपल्याला आन्सर भेटला. आता आपण आन्सर राईट करूया. याच्यामध्ये काय रायटिंग करावं लागेल, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल. मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल काय काय येईल, आर 30 डिग्री, 60 डिग्री आणि काय येईल, 90 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर भेटला. बघा, लक्ष द्या, आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, मेजर सर्वात महत्वाचं, त्यामध्ये मेजरमेंट्स आहेत 30, 60 आणि 90 डिग्री. पहिला किती भेटतो, 90, दुसरा भेटतो 60 आणि तिसरा भेटतो 90. पहिला 30, नंतर 60 आणि नंतर 90. फॉर्म्युला कोणता आहे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. त्याच्यानंतर परत एकदा सांगतो, लक्ष द्या, पहिल्या गणितामध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरला, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल, सॉरी, पहिला काय वापरला, बाय रिमोट इंटिरियर अँगल थेरम. नंतर वापरला द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तिसऱ्यामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला आहे आणि आपल्याला अँगल ABC मानून ते काढले. आणि चौथ्यामध्ये आपण एकाला x मानलं तर दुसरा होईल 2x आणि तिसरा होईल 3x. पुढच्या गणिताकडे वळूया, 5 नंबरचं गणित. आता 5 नंबरच्या गणितामध्ये मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन युजिंग द मेजर्स, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x, y आणि z. आपल्याला काय काय करायचंय, x काढायचं आहे, y काढायचं आहे आणि z काढायचं आहे. आता तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण थोडंसं डायग्रामॅटिक भागाकडे वळूया. थोडंसं डायग्रामॅटिक याचा अर्थ असा की तुम्हाला आकृत्या समजल्या पाहिजेत. याच्यात बघा, इकडे पहिला पॉइंट समजून घ्या. फर्स्ट मी एक डायग्राम काढतो, बघा तुमच्या लक्षात येईल. जशी आहे तशीच घेतोय मी. त्यामध्ये इथे हा ई आहे, इथे एन, इथे ई, इथे टी आहे, इकडे एम आहे, हा दिलाय 100 आणि हा वाय. म्हणजे याच्यात काय वापरता येईल, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर काय करता येईल, 180. अँगल्स इन लिनियर पेअर कशा असतात, 180. म्हणून आपण अँगल्स इन लिनियर पेअर वापरूया. बघा, अँगल कोणता येईल, अँगल कोणता लिहिता येईल, एन ई एम प्लस अँगल एन ई टी इक्वल टू 180 डिग्री. मग आता वाय प्लस 100 इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच y इक्वल टू 180 मायनस 100, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती भेटली, 80. पहिली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होते. आता आपण काय करूया,
सेकंड पॉइंट वापरूया. आता सेकंड मध्ये तुम्हाला थोडंसं आकृत्यांकडे लक्ष द्या. सेकंड पॉइंट परत. आता याच्यात किंमत टाकूया आपण. हा किती भेटला? 80. आता सेकंड पॉइंट आपल्याला लक्षात आला पाहिजे. सेकंड मध्ये सुद्धा आपण काय वापरणार आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. पण तो कसा आहे बघून घ्या. जर इथे एन, इथे आर आहे आणि या पद्धतीने संबंधासाठी काढतोय मी, पेपरला काढायची गरज नाही. इथे काय येईल? एम हा आहे 140 आणि हा दिलाय झेड. आता याच्यात सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. मग अँगल्स इन लिनियर पेअर कसं लिहिणार? अँगल ई एम एन प्लस इकडे काय आपल्याला ई प्लस अँगल ई एम आर इक्वल टू 180 डिग्री. मग आता अँगल हा झेड दिलाय प्लस 140 इक्वल टू 180 म्हणजे झेड इक्वल टू 180 मायनस 140 अँगल आहे हा. म्हणजेच अँगल झेड इक्वल टू किती येईल? 40 डिग्री. म्हणजे हा झेड किती भेटला? 40. आता तिसऱ्या पॉइंटला, आता जो तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स. बघा का तिसरा पॉइंट इन ट्रायंगल ई एम एन. या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल कोणता घ्यायचा? ई एम एन. काय फॉर्म्युला आहे? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 degree. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. याचा आपण वापर करूया. म्हणजेच x प्लस y प्लस z इक्वल टू किती? 180. म्हणजेच x प्लस 80 अधिक 40 बरोबर 180. म्हणजे x अधिक 120 बरोबर 180. x बरोबर 180 वजा 120 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल? 60. तर अशा प्रकारे आपल्याला x, y आणि z या 3 व्हॅल्यू भेटतात. मग आता आपण रायटिंग करून घेऊया व्हॅल्यूज काय काय भेटल्या त्या. बघा इकडे. आता आपण x ची व्हॅल्यू किती भेटली? 60. y किती भेटलाय बघा? 80 आणि z किती भेटलाय? 40. The sum of measure of all angles in triangle is 180 degree. म्हणजे तिसऱ्या पॉइंटला आपण काय केलं? त्या ठिकाणी ट्रायंगल मध्ये काय वापरला? फॉर्म्युला. लक्षात घ्या. ज्यामध्ये आपण त्याला नाव दिलं काय? ई एन एम. म्हणजे आपण त्याला ई हा एन आणि हा काय? एम. हा आहे वाय, हा आहे एक्स आणि हा आहे झेड. आणि याच्यामध्ये आपण काय केलं? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180. याचा वापर करून आपण सोडवला. आता पुढच्या गणिताकडे लक्ष द्या. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? पुढचं गणित घ्यायचंय. किती नंबर आहे ते? 6 नंबर. आता 6 नंबरच्या गणितामध्ये बघा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे? मी 2 भाग आधीच करून ठेवतो म्हणजे आपल्याला गणित सोडवायला थोडीशी जागा भेटेल. बघा आता याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला काय दिलंय ते बघून घ्या. आता काय दिलंय ते नीट बघितलं तरच या गणितामध्ये अडचण येणार नाही. फर्स्ट पॉइंट. त्याच्यात पॉइंट क्रिएट करायचे.
line AB is parallel to line DE. हा पॉइंट दिलाय ऑन ट्रान्सव्हर्सल. त्याचा ट्रान्सव्हर्सल काय बघा, AD. याचा ट्रान्सव्हर्सल आपण काय घेतोय, AD. आता याची डायग्राम तुम्हाला लक्षात येईल मी जर काढल्यानंतर. आपण याची डायग्राम काढून बघूया कशी येते. पहिला आपण डायग्राम बघूया. बघा, डायग्राम जर बघितली तर डायग्राम मध्ये बघा त्या ठिकाणी AB म्हणजे हा इथे A आणि इथे काय, इथे B आहे, सॉरी. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल दिलाय कोणाला, D आणि E ला. मग D आणि E काढतो मी, इथे D आणि इथे काय E. आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल दिलाय. ट्रान्सव्हर्सल आपल्याला काय सांगितलंय, AB. तर हा अँगल आणि हा अँगल काय होईल, अल्टरनेट अँगल. म्हणजे इथे काय वापरता येईल, बाय अल्टरनेट अँगल. अँगल BAD कॉन्ग्रुएंट. अँगल कोणता येईल, AD आणि E. दोघांची पण व्हॅल्यू किती येईल, 70. याचा अर्थ आपल्याला जो पहिला अँगल याच्यामध्ये भेटतो तो नीट समजून घ्या. अँगल कोणता येतो, ADE. याची पण व्हॅल्यू किती भेटते, 70. म्हणजे हा पण 70 आहे आणि हा पण किती आहे, 70. हा झाला फर्स्ट पॉइंट. बघा लक्ष द्या, पहिला काय घेतला आपण, लाईन AB इज पॅरलल टू लाईन काय येतो D. म्हणजे हा किती भेटला आपल्याला, 70. तो ट्रायंगल मधला आहे बघा. आता तुम्हाला सेकंड पॉइंट, सेकंड काय विचारलं तिकडे लक्ष देऊया आपण. सेकंड पॉइंट कडे लक्ष द्या थोडस. सेकंड पॉइंट लिहितो मी. थोडेसे कलर्स वेगळे वापरले तर तुम्हाला ते गणित जरा इझिली कळतील, यासाठी मी वेगवेगळे रंग वापरून बघतो. सेकंड पॉइंट, इन ट्रायंगल DRE. बघा ट्रायंगल DRE याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की दिस सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगलचा वापर केला तर तुम्हाला R भेटेल. म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, दिस सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग आता तीनही अँगलची नावं लिहितो मी. बघा, अँगल DRE प्लस अँगल RDE प्लस अँगल DER इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच DRE जर बघितला, बघा का लक्ष द्या, तर अँगल DRE प्लस हा किती आहे 70 प्लस हा किती आहे 40 इक्वल टू 180. बघून घ्या. मग आता त्या ठिकाणी अँगल DRE इक्वल टू इथे प्लस हे किती होतील 110 इक्वल टू 180. म्हणजेच अँगल DRE इक्वल टू 180 मायनस 110. म्हणजेच अँगल DRE किती भेटला, 70. म्हणजे आपल्याला जो एक अँगल फाइंड आउट करायचा होता तो किती येतो, 70. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पहिला जो पॉइंट पाहिजे होता DRE तो किती भेटला, 70. आता आपण पुढचा पॉइंट घेऊया. कोणता येईल बघा, आकृती काढल्याशिवाय तुम्हाला तो पॉइंट कळणारच नाही, त्यामुळे थोडंसं आपण आकृतीकडे पण वळूया. तर त्यांनी एक्सटर्नल अँगलचा वापर करायचा आहे. म्हणजे बाय रिमोट इंटिरियर अँगल थेरम याचा आपण वापर करणार आहे. तुम्ही जर आकृती काढली पुस्तकातली
तर तुमच्या लक्षात येईल तिसरा पॉइंट मध्ये बघा, डायग्राम काढून दाखवतो बाजूला. यामध्ये इथे आहे डी, इथे आहे ई, इथे आहे आर आणि इथे आहे ए. आता याच्यात बघा, अँगल ARE is external angle of triangle DRA. तो त्याचा काय एक्सटर्नल अँगल आहे. कोणता? हा. मग आपल्याला याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला वापरता येईल? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बघा लक्षात घ्या, आपण याच्यात कोणता फॉर्म्युला वापरूया? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. मग आता रिमोट इंटेरियर अँगल थेरम कसा लिहिणार? अँगल ARE इक्वल टू अँगल D प्लस अँगल E, म्हणजे 70 अधिक 40, इथे आले 110. झालं फॉर्म्युला. म्हणजे आपण कोणते फॉर्म्युला वापरतोय? दोन कोणते? पहिला, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री, आणि दुसरा कोणता आहे? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. तर या दोन फॉर्म्युलांचा वापर करून आपल्याला काय करायचंय? सोडवायचंय. रायटिंग करून घ्या. तर अशा प्रकारे पहिला आपण सोडवल्यानंतर पहिली व्हॅल्यू भेटते 70. त्याच्यात काय वापरलं आपण? अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल वापरल्यानंतर आपण त्या ठिकाणी द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री याचा वापर केला. आणि नंतर रिमोट इंटेरियर अँगल थेरम याचा वापर करून आपण काय केलं? 6 नंबरचं गणित आपण सोडवलं. परत एकदा लक्ष द्या. पहिला आपण कोणता घेतला? एक्सटेरियर अँगल थेरम. दुसरा कोणता आहे? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. तिसरा तोच आहे, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. चौथा, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180. पाचव्यामध्ये अँगल्स इन लिनियर पेअर 2 वेळा, आणि एकदा द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि त्याच्यानंतर आपण घेतला की पहिला अल्टरनेट अँगल, नंतर सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180, आणि रिमोट इंटेरियर अँगल थेरम. तर अशा प्रकारे आपण 6 गणितं सोडवली.